निश्चितपणाने आम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या, दादांच्या, जयवंतच्या माध्यमातून जेही शब्द या बार्शीकरांना दिले, निश्चितपणाने आम्हाला पूर्ण जाणीव आहे की आता साहेबांनी सांगितलं की पूर्वी 4000 कोटीचा निधी आणलेला होता, 1000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं होतं. एक सुंदर असा विकास आपण त्या ठिकाणी करू शकलो. परंतु गेली 1 वर्ष झालं फक्त 2 ठिकाणी मी पत्र दिली, 5-5 कोटी रुपये आले आणि त्याची पत्रकार परिषद सुद्धा मला घेऊ वाटली नाही की दर महिन्याला किंवा 2 महिन्याला एक मोठं पॅकेज बार्शीला यायचं. परंतु कालच पत्रकार परिषद सुद्धा घेतली. आणखीनही माझ्या पत्रकार बांधवांना नम्रपणे विनंती आहे, आदरणीय नाना ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांची साक्षीनं, की बरेच खोटे नाट्य काही अफवा सोडण्याचे प्रकार पूर्वी झाले, काय वावड्या उठवल्या, त्याच्यातनं विधानसभेत झालं. आता सुद्धा काही अफवा उठवण्याचा प्रकार होता. आमच्या खास करून नवरे बंधूला सांगतो, जरा खात्री थोडी केल्यानंतर आम्हाला मनापासून जरा बरं वाटेल. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार या जनतेचे आशीर्वाद तर आहेतच बंधू भगिनीचे, परंतु या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आमचे दारोडकर साहेब पण होते. जरा आडबाजूला थांबते, जरा निवडणुकीपासून मला काय लक्षात येत नाही. सगळे साक्षीदार होते की कोणत्या मंजुऱ्या कधी आल्या किंवा कुठला निधी कधी मिळाला. आता उदाहरणार्थ काल बस स्थानकाचा आता जवळपास 14 कोटी रुपयाचा निधी आपण 2024च्या 8व्या महिन्यामध्येच त्याची ऑर्डर आली होती. आता त्याच्यानंतर ते डिझाईन बनवणं वगैरे, आर्किटेक्चर करणं सगळं. आता उदाहरणार्थ एखादा आता 92 कोटीचं आपलं कुर्डवाडी रस्ता आहे, आता त्याचं डिझाईन वगैरे बनवणं सगळं करणं, निधीची तरतूद होती आणि अंदाजपत्र म्हणून आपण ती रक्कम प्राप्त होती. त्याच्यानंतर सगळं डिझाईन बनवणं, टीएस घेणं, सगळं मान्यता वगैरे सगळ्या गोष्टी ह्या करून परत त्याची निविदा आपण त्या ठिकाणी काढतो. आता फक्त निविदा ती रुटीन मध्ये सगळं तयार झाल्यानंतर निविदा निघाली. आता निविदा निघली तर म्हणले आम्हीच केली. आता असं नका करू, माझी हात सोडून घेऊन ते पत्रकार बांधवांना. खरं सांगतो मी काय कोणाला हिनवत नाही, पण माझ्यापेक्षा 90% ताकद त्यांची होती. बहुतेक तुम्हाला पण माहिती, त्यावेळेस तर त्यांनी काही केलं नाही आणि आता तर कशातच काही नसताना काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं खरंच कुणी खरोखर कोण प्रामाणिकपणानं काम करतंय, कुणामुळं काय झालंय तालुक्यामध्ये, ह्या सर्व गोष्टीची दखल माझे पत्रकार बांधव घेतील आणि कमीत कमी एक जणांतर विचारत होते. पत्रकार परिषद गेल्या वर्षी झाली वाटते आम्हाला, एवढं जरी म्हणलं असतं तरी त्याच्यात मला समाधान झालं. त्याचबरोबर आपलं ग्रामीण रुग्णालय सुद्धा वैरागचं त्या ठिकाणी मंजूर त्याच वेळेस केलेलं आहे. त्याच्यानंतर जे वैरागचं मेडिकल कॉलेज सोलापूरला आहे आणि त्याच्या जवळपास वैराग असल्यामुळे तिथं आपलं प्रशिक्षण केंद्र पण मंजूर झालेलं आहे. दुर्दैवानं पाठपुरावा नाही, त्या पाठपुराव्यामुळे त्या गोष्टी राहिल्यात आणि ह्या जागा वगैरे ती 422 गट नंबर ती सगळं ही अगोदरच्याच प्रक्रियेत. आता उगं कावळा बसायला पाणी तुटायला, ही मंजुऱ्या कधीची आहे त्याच्या तारखा सगळ्या बघा. आपल्या उपजिल्हा रुग्णालयाची तारीख कधीची आहे, कोर्टाची तारीख कधीची आहे, परत त्याचबरोबर आपल्या पांगरीच्या त्या ठिकाणचा जे ग्रामीण रुग्णालय होतं त्याला आपण 100 बेडचं कॉटेजचं ती मंजुरीचं बघा. सगळे म्हणजे जे काही ऑर्डर आहेत ह्या सगळ्या, आणि 1 वर्षभर काही सुचलं नाही. आता पाण्याचं पण तसंच म्हणले, पाण्याचं मग आता तुम्ही क्रेडिट घेता, पाण्याचं अपेस तुम्ही काय घेत नाहीत. बरोबर, तुम्ही आताच क्रेडिट घ्यायला बघता, हे आमच्या टाइमात झालं हे तर नाही, त्या विषय सोडूनच द्या. परंतु मग तुम्ही वर्षभर आहे पाण्याचं जे अपेस आहे तुम्ही काय घेतलं नाही, आमच्या माते का खबर फोडायचा प्रयत्न केला. म्हणजे चांगलं झालं की तुमच्यामुळं, वाईट झालं की आमच्यामुळं, आणि आमचे उगाच त्याच्यात 5-7 नगरसेवकाला आमच्या बिचाऱ्यांना विनाकारण त्या ठिकाणी कुठंतरी 10-5 मतानं आम्हाला थोडं हे व्हायला. परंतु पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आवर्जून सांगतो की सगळा जो दुसरा टप्पा आहे, पैसे कमी पडत होते, त्याचा सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या NSच्या ऑफिसमध्ये प्रस्ताव आहे. तो मंगळवारी बाहेर निघेल, मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रालयामध्ये तो जाईल नगरविकास खात्याकडे. तिथं बैठक ही नगरविकास खात्याची होईल आणि त्याची मंजुरी एक 15 दिवस महिन्यात. जर आचारसंहितेत अडकलं तर आचारसंहिता परत त्यांनी म्हणून येईल, अगोदर सांगतो ऍडव्हान्स, परत त्यांनी म्हणून येईल मी काय केलंय म्हणून. सगळे पत्र वगैरे जर पाठपुरावा पाहिला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल.
हा प्रयत्न कधीपासूनचा चालू आहे. त्यामुळं जी काही कामं आम्ही या ठिकाणी ताई आमच्या उमेदवार होत्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जी आमची 42 जणांची टीम होती ती निवडणूक लढवत असताना आम्ही बार्शीकरांना जे शब्द दिले ते शब्द आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न करू. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की रस्ते, गटारी, दिवाबत्ती साहेब हा विषय आमच्या दृष्टिकोनातनं सहज म्हणजे कोणाला काय आम्हाला काय थोडं म्हणले तरी चालेल, परंतु सहजासहजी हे काम होण्यासारखे जर प्रामाणिकपणाने प्रयत्न केला, परंतु खरा प्रयत्न MIDCचा आणि शेतीच्या पाण्याचा होणं गरजेचं आहे. उद्याच काय पत्रकार बांधवांना जर वेळ असेल तर मायाबरोबर चला. उद्या आपल्याला गाताची वाडी, त्याचबरोबर जामगाव नंतर आपल्याला तावडी वगैरे हा सगळा परिसर आहे. सगळा उपसा सिंचनचा आता तुम्हाला पण सांगतो आवर्जून, या उपसा सिंचनचं सुद्धा काम जे 6000 हेक्टर क्षेत्र आता भिजायला पाहिजे ते कशामुळे थांबलंय ते उद्या तुम्हाला ते सगळं स्पष्टीकरण त्याचं देऊ. फक्त 4-5 ठिकाणीच अडचणी आल्या, त्या अडचणी सुद्धा किरकोळ आहेत, दूर करू शकले नाहीत. त्याच्यामुळे 6000 हेक्टर जमीन आयत्या पेटात उड्या मारायच्या ते सुद्धा जमलं नाही. आता उद्या माझ्यावर झाला पत्रकार, मी तुम्हाला तिथं दाखवतो सगळं ते येणाऱ्या तुम्हाला 1 महिन्याच्या आत सगळं क्लिअर करून 1-2 ते 2.5 महिन्यानंतर साधारण मार्च पर्यंत तावडीच्या तळ्यामध्ये पाणी आपलं जाईल अशा पद्धतीचं व्यवस्था त्या ठिकाणी आपण करतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठला अहंकार गर्व आम्हाला नाही, परंतु तुम्हाला एवढी संधी दिली होती 6 वर्ष आम्ही काम करण्याकरता, परंतु ती संधीचं तुम्ही काही सुद्धा केलेलं नाही. त्यामुळं ही जे पाईपलाईन वगैरे सगळी काम आता पूर्ण झालेली आहेत. ज्या नाना गव्हाणीचं सुद्धा एवढं जमीन बागायत होणार आहे खांडवीची, ही नाना उसत लावणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांच्या शेतीला पाणी मिळतंय. पाण्याचा विषय आहे, MIDCचा विषय आहे, भविष्यात साठवण तलावाचा विषय आहे. आणखीन ही जे काही प्रकल्प या तालुक्यामध्ये रखडले आहेत, आम्ही निश्चितपणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, दादा, जयाभाऊ आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांची साथ घेऊन आम्ही या ठिकाणी हे प्रश्न सोडू. आणि खास करून या ठिकाणी मी भाऊसाहेब आंदळकर यांना लाख धन्यवाद देतो. आम्ही थोरल्या भावाच्या वरच तुम्हाला साहेब या ठिकाणी मान सन्मान देतो, दिलेला आहे, आजही देतो, उद्याही देणार आहे. त्याच्याबद्दल निश्चित राहत जावा. कारण या ठिकाणी खरोखर आम्ही लहान असताना सुद्धा ज्यावेळेस भाषणामध्ये साहेब काय नाही करून आपली एवढी बदनामी केली त्यांनी, आणि आपण जर काय तुमची जर तोप टाकली असते तर आपल्याला आणखी म्हणले असते बघा आज काय तर काय. त्याच्यामुळं आपण शांत राहिलो, शांत राहिल्यामुळं आपल्याला हे सगळ्या जनतेमध्ये सुद्धा असा मेसेज गेला की शांतता यांचे स्वभाव बदलले, त्यामुळं नागरिकांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण झालं. आणि तुम्हाला वेळोवेळी मी हात जोडून शांत बसवलं, तुम्ही ऐकलं, त्याबद्दल आमच्या सगळ्याच्या वतीनं आम्ही तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी देतो. कारण साहेब काही नाही करून एवढं होतं आपल्याला. आता म्हणले ही गपचूप बसते म्हणले की काय भाषण बदलली म्हणजे काय झालं का, हे काय असं. आता तिसरा विषय मुद्दाम आपल्याला चिडवायचा प्रयत्न, आपल्याला काय चिडायचं नाही. आपल्याला या जनतेनं वेगळ्या हेतूने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांची इच्छा आहे की या तालुक्याचा विकास व्हावा. खरोखर आम्ही अत्यंत नियोजनबद्ध, आता थोड्या अडचणी आहेत तिथं नगरपालिकेत, आता प्रशासनामध्ये माणसंच नाहीत. तर मी थोडी माहिती घेतली, आणखीन पण आम्हाला आता गॅजेट कालच आले ताईचं सगळ्यांचं, आणखीन आम्हाला चार्ज घ्यायचा आहे. सगळे तिथलं कामकाजाची पद्धत वगैरे सगळं तिथल्या प्रशासनामध्ये आणखी काही फेरबदल आम्हाला करणं आवश्यक वाटतंय. कारण एवढे दिवस काय आम्ही कधी तिथं गेलो पण नाही, कारण जाणं उचित होत नव्हतं. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं बऱ्याच काही हालचाल झाल्या, कोण अधिकारी आहे कोण नाही. मला तर कळलं की एकच जी आहे त्याच्याकडनं ग्रामपंचायतीचा चार्ज आहे, म्हणजे एवढं तिथं सध्याची बांधकाम परमिशन सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्यात. आज हे सांगण्याचं कारण एवढंच की ह्याच्यात आम्ही कुठेही दोषी नाही, परंतु प्रशासक असल्यामुळं आम्हाला तिथे काहीच करता आलेलं नाही. परंतु येणाऱ्या एक ताईंनी चार्ज घेतला की त्याच्यामध्ये बरेच काही फेरबदल त्या ठिकाणी जे कमी अधिकारी आहेत सगळे अधिकारी तातडीनं ते रिकाम्या जागा त्या ठिकाणी भरून सगळं कामकाज व्यवस्थितरित्या सुरळीत करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ताईनं चार्ज घेतला की दुसऱ्या दिवशी उजनीला ताई आम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला होता, तिथनं पाण्याचं पूजन करून तिथूनच आम्ही खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. कारण
खरा कळीचा मुद्दा आहे तो बार्शीमध्ये पाण्याचा. आता सगळं जॅकवेलचं काम पूर्ण झालेलं आहे, आंबाडीची टाकी पूर्ण झालेली आहे, 22 किलोमीटर मधलं पाणी सोडलेलं. उर्वरित कामाचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून तो घाबरत होता. घर सांगतो शेवटी पैशाचं सम कोणाला आणता येत नाही. तो माणूस येतच नकोच म्हणायचं, माझं कोणी जबाबदारी कोण घेणार त्यांची पैशाची. त्यांना सुद्धा आणखी सुद्धा सांगितले काळजी करू नका, तुम्ही तुमचं तुम्ही काम. त्यांनी पण काही यंत्रणा आता थोडी वाढवायला सुरू केली. आणखीन चार्ज आल्यानंतर एक 10-15 दिवसानंतर पूर्ण क्षमतेने यंत्रणा 5 पट यंत्रणा आम्ही लावून जे बोललोय त्याप्रमाणे एप्रिलच्या आत या ठिकाणी शहराला पाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल असं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे आदरणीय भाऊसाहेब आंदळकर साहेब यांनी महायुतीचे आमच्या ताई कतले ताई गरड सर, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, सर्व पदाधिकारी, बाजार समिती सदस्य या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला, प्रचार केला. सर्व ठिकाणी त्यांनी उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. त्याबद्दल आम्ही सगळेजण आदरणीय भाऊसाहेब आंदळकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.